राज्य सरकारनं जून अखेर दारूवरील उत्पादन शुल्क वाढवल्यानंतर त्याचा परिणाम हा तात्काळ दिसू लागलाय। जुलै महिन्यामध्ये पुणे विभागातल्या मद्य विक्रीमध्ये तब्बल 8 लाख लिटरनं घट झाली आहे। उत्पादन शुल्क विभागाच्या आकडेवारीनुसार पुणे जिल्ह्यामध्ये 4.91 लाख लिटर तर अहिल्यानगरमध्ये 30,000 आणि सोलापूरमध्ये 2.67 लाख लिटर विक्री कमी झाली आहे। गेल्या वर्षी पुण्यामध्ये गणेशोत्सवात मंडळांकडून ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचं उल्लंघन करण्यात आलं होतं आणि या प्रकरणी केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्याचे निर्देश एनजीटी पुणे पोलीस आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिलेले आहेत। पुणेकरांसाठी क्रीडा संस्कृतीचा अनोखा उत्सव ठरलाय। सिलंबम असोसिएशन पुणे यांच्या वतीनं आयोजित 8वी जिल्हास्तरीय सिलंबम चॅम्पियनशिप मोठ्या जल्लोषात पार पडली आणि या स्पर्धेमध्ये तब्बल 500हून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवला। नाशिक शहरामध्ये पुढचे 3 दिवस हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला तर मंगळवारपासून घाट प्रदेशासाठी 2 दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला। त्यामुळे नाशिकमध्ये मुसळधार सरींचा वर्षाव होऊ शकतो असा अंदाज आहे। नाशिक जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीचा गट गण प्रारूप आराखडा आज अंतिम होणार आहे। आज हा आराखडा निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात येणार आहे। प्राप्त हरकतींवर सुनावणी झाल्यानंतर त्याला अंतिम स्वरूप देत आयोगाकडे सादर करण्यात येणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये पिसाळलेल्या कुत्र्यानं 14 जणांचा चावा घेतलाय। या घटनेमुळे या भागामध्ये या कुत्र्यांची दहशत पसरली आहे। नागरिकांनी जखमींना उपचारांसाठी घाटी रुग्णालयात दाखल केलं। भटक्या कुत्र्यांच्या अशा घटनांमध्ये वाढ होतीये, मात्र तरी देखील याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे। छत्रपती संभाजीनगर महापालिकेनं मालमत्ता करावर लावलेल्या व्याजावर 95% माफी देण्याची योजना आणलेली होती। 15 ऑगस्टला या योजनेची शेवटची मुदत होती, मात्र आता या योजनेची 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ करण्यात आली आहे आणि मागच्या एका महिन्यामध्ये 37,000 मालमत्ताधारकांनी तब्बल 82 कोटी 57 लाख रुपये मनपाकडे भरलेले आहेत।